अंमळनेरच्या नामांकित प्रताप महाविद्यालयात संगणक विज्ञान विषयाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत एकही अनुसूचित जातीचा विद्यार्थी नसल्याने खळबळ उडाली। कोचर यांच्या नातेवाईकांचे मत खासी मंडळात असल्याने राजकीय हितासाठी त्यांना पदावर ठेवले जात असल्याची माहिती मिळाली। कोर्टाने खासी मंडळाला जापले असून विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांकडे तक्रार होणार। शिक्षणात समानतेच्या मुद्द्यावर आरक्षणाचा लाभ नाकारला जातोय का, हा प्रश्न उपस्थित होतो आहे। एरंडोल तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खोडपणे, निंदणी व खरटी पिकांच्या वाढीसाठी खते देणे, फवारणी इत्यादी मशागतीच्या कामामध्ये शेतकरी मग्न झाले आहेत। सततच्या पावसामुळे शेतीचे आंतरमशागतीचे काम करण्यास वेळ मिळत न होता परिणामी पिकांचे नुकसान होताना दिसून येत होते। सध्या पावसाने उघडीप दिल्याने आंतरमशागतीच्या कामांना वेग झाला। तणनाशकांच्या फवारणी इत्यादी कामांना तालुक्यातील वेग आला। चाळीसगाव तालुक्यात पावसाने 1.5 महिने होत आले तरी चाळीसगाव तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने चिंता व्यक्त होत आहे। जुलै महिन्यात आतापर्यंत केवळ 30 मिमी पावसाची तालुक्यात नोंद झाली असून यातही सातत्य नाही। आणखी काही दिवस पावसाने ओढ दिली तर तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते, अशी स्थिती आहे। गेल्या 7 दिवसात केवळ 6 मिमी इतकाच पाऊस झाला। चाळीसगाव तालुक्यात पेरणी आटोपली आहे। यंदा कापसाचे क्षेत्र घटले तर मक्का लागवड वाढली। तालुक्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्र 87,852 हेक्टर आहे। जळगाव जिल्ह्यातील अंजिरना चौकातून सुप्रीम कॉलनीत पायी जाणाऱ्या कांद्याच्या व्यापाऱ्याला पोटात चाकू लावून कॉलर पकडून खाली पाडत त्याच्या खिशातून 14,700 रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली। या संदर्भात जळगाव येथील MIDC पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सय्यद गयासुद्दीन हे कांद्याचे व्यापारी असून मारहाण केली। या घटनेच्या संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे हे करीत आहे। जळगाव शहरातील एका तरुणाला शिवगाडीच्या जाब विचारल्याच्या कारणावरून गंभीर मारहाण करण्यात आली। रात्री शहरातील एका परिसरात झालेल्या या घटनेत आरोपीने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रोडने वार केला। या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। हल्ल्याचे कारण पूर्वी झालेल्या वादातून निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे। जखमीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस करीत आहे। जामनेर तालुक्यात मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या नगर परिषद पथकावर भाजी विक्रेत्यांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली। गुरुवारी सकाळी हे पथक कारवाईस गेले असता काही विक्रेत्यांनी विरोध करत धक्काबुक्की केली व शिवगाड केली। या घटनेमुळे काही काळ बाजारपेठेत तणाव निर्माण झाला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। संबंधित विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून नगर परिषद प्रशासनाने अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा निर्णय घेतला।